गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये केमिकल कंट्रोल स्टार्ट केलं होतं. केमिकल कंट्रोलमध्ये आपण एंडोक्राईन ग्लँड्सविषयी जाणून घेतो आहे. एंडोक्राईन ग्लँड्समध्ये पिट्युटरी ग्लँड हा आपला पॉईंट चालू होता. यस, पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला जसं की मी सांगितले तुम्हाला, तो मास्टर ग्लँड म्हणून देखील ओळखला जातो किंवा त्याला स्मॉलेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी म्हणून देखील ओळखला जातो. तर त्यामध्ये फर्स्ट हार्मोन आपण प्रोड्यूस केला, म्हणजे त्या ठिकाणी हार्मोन होता हार्मोन्स अँड फंक्शन्स असं आपण बघतोय. आणि या ठिकाणी ग्लँड आपण पायनेल ग्लँड बघितलं, हायपोथॅलॅमस बघितलं. ओके, तर त्याच्यानंतर आता पिट्युटरी ग्लँड पाहतोय आपण. पिट्युटरी ग्लँड खूप महत्त्वाचा ग्लँड आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, GH ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन आपण त्याच्याविषयी सांगितलं की ग्रोथ हार्मोन जो असतो एखाद्या व्यक्तीची, एखाद्या बॉडीची ग्रोथ होण्याला किंवा न होण्याला रिस्पॉन्सिबल असतो हा हार्मोन. आणि याच्यामध्ये मी 2 कंडिशन्स सांगितल्या होत्या तुम्हाला. 2 कंडिशन असतात. हायपोसिक्रिशन असतं, हायपोसिक्रिशन अँड हायपर सिक्रिशन, अशा 2 कंडिशन असतात. ज्याच्यामध्ये हाईट जी आहे ते हायपोसिक्रिट जर झालं, हाईट जी आहे ती स्टंटेड होईल, कमी होईल. आणि ह्याच्यामध्ये हाईट जी आहे ती मॅक्सिमम होईल, म्हणजे वाढेल. ओके, हायपर सिक्रिशनमध्ये. ग्रोथ हार्मोनला इनिशियली आपण GH लिहू शकतो, किंवा याच्यामध्ये ग्रोथ हार्मोनचा एक प्रकार आहे, म्हणजे तो STH देखील म्हणू शकता. याचं नाव आहे STH, म्हणजेच ऑर हे ग्रोथ हार्मोनच आहे. याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. ओके, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. कधी कधी तुम्हाला सोमॅटोस्टॅटिन म्हणून दिलं जातं आणि ते कोणतं हार्मोन आहे, ग्रोथ हार्मोन आहे का कोणतं आहे ते विचारलं जातं. तर लक्षात ठेवायचं, सोमॅटोस्टॅटिन इज अ काइंड ऑफ ग्रोथ हार्मोन विच इज सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. नाव आता पुढचं, जसं की सांगितलं मी प्रोलॅक्टिन विषयी तुम्हाला. दुसरा हार्मोन सांगितला होता प्रोलॅक्टिन, जो की मिल्क प्रोडक्शनमध्ये त्याचा सहभाग आहे इन अ प्रेग्नंट वुमन्स. जे प्रेग्नंट महिला असतात त्यांच्यामध्ये जे आहे मिल्क प्रोड्यूस केला जातो जेव्हा त्यांचा डिलेवरी टाईम येतो. तो मिल्क प्रोडक्शनसाठी या हार्मोनची त्यांना गरज असते. ओके, आता थर्ड जो हार्मोन प्रोड्यूस केला जातो शरीरामध्ये, ACTH. इनिशियल नाव पण देतो मी तुम्हाला. ACTH मीन्स, याला ब्रॅकेटमध्ये किंवा नाव लिहून ह्याला ब्रॅकेटमध्ये, कोणतंही तुम्हाला सोपं वाटतं ते करा. कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन असं याचं नाव आहे. हा जो आहे हा काय करतो आपल्या शरीरामध्ये, स्टिम्युलेट्स टू द ॲड्रिनल ग्लँड. स्टिम्युलेट्स टू द ॲड्रिनल ग्लँड. हा काय करतो, आपला ॲड्रिनल ग्लँड असतो आपल्या जवळ असतो आणि आपल्या बॉडीमध्ये त्याचं लोकेशन जर पाहिलं तर आपल्या किडनीज ज्या असतात त्याच्या अँटेरियर एंडला असतो.
अँटेरियर साईडला जो आहे तो ॲड्रिनल ग्लँड सिच्युएट करतो आणि त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम ACTH करत असतं. ACTH म्हणजे ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ओके, हा एक हार्मोन प्रोड्यूस करतो पिट्युटरी ग्लँड. 4th नंबरचा हार्मोन आहे FSH. FSH मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हा काय करतो, याच्यासमोर कंट्रोल द ग्रोथ ऑफ सेक्स ऑर्गन्स. कंट्रोल द ग्रोथ ऑफ सेक्स ऑर्गन्स. तर आपल्या बॉडीमधील जे सेक्स ऑर्गन्स असतात त्यांची ग्रोथ जी आहे त्या या FSH वरती डिपेंड करते आणि हे फॉलिकल स्टिम्युलेट करतात. फॉलिकल जेव्हा आपण ओव्हुलेशन प्रोसेस येईल आपल्याला चॅप्टरमध्ये पुढं तेव्हा आपल्याला समजेल की हे फॉलिकल्स नेमकं असतात काय आणि यांचा रोल काय आहे. तर इथं फक्त आपल्याला सेक्शुअल कॅरेक्टर्स किंवा सेक्स ऑर्गन्सचं डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ जी आहे ती कंट्रोल करते. ओके, किंवा गोनॅड्स म्हणू आपण, गोनॅड्सना ग्रो करण्यासाठी हे युजफुल असतं. TSH एक असतं TSH. TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हा काय करतो, स्टिम्युलेट्स टू द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड जो आहे आपल्या नेक रिजनला असतो त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम हा TSH करतो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे ह्याला मास्टर ग्लँड याच्यामुळं तर म्हणलं कारण की हा सगळ्या जवळपास आपल्या बॉडीमधल्या ग्लँड्सना स्टिम्युलेट करतो, त्यांना प्रोत्साहित करतो की तुमचं फंक्शन्स जे आहेत त्या रेग्युलरली ऑपरेट करा. ओके, तर हा कार्य आहे TSHचा. त्याच्यानंतर LH एक असतं 6th. LH मीन्स ल्युटेनायझिंग हार्मोन. ल्युटेनायझिंग हार्मोन. तर ल्युटेनायझिंग हार्मोन काय असतो, याचं फंक्शन आहे कंट्रोल द मेन्स्ट्रुअल सायकल अँड ओव्हुलेशन. मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल मीन्स इथं मी त्याचा फुल फॉर्म इथं लिहितो, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल दॅट इज द फिमेल्समध्ये मंथली जो पिरियड असतो, ब्लिडिंग पिरियड, त्याला म्हटलं जातं मेन्स्ट्रुअल सायकल. प्रत्येक महिन्याला त्यांचा ठरलेला असतो, एक 4 ते 5 दिवस त्यांना 5 दिवसाची जी आहे ती ब्लिडिंग प्रोसेस असते. त्यांच्या वजायनल ट्रॅक्टमधून जे आहे ब्लिडिंग जी होत असते त्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल. आणि ओव्हुलेशन प्रोसेस सोबत असतं, हे मेन्स्ट्रुअल आणि ओव्हुलेशन सोबतच होत असतं. मंथली पूर्ण महिनाभर त्यांच्याकडे ओव्हुलेशन प्रोसेस जी चालू असते. 14th डेला त्यांचा ओव्हल कम्प्लिटली मॅच्युअर होतो आणि मग त्याला ब्रस्ट करण्यासाठी ही मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती ऑपरेट केली जाते. विदाऊट फर्टिलाइज्ड एग जो आहे तो त्याला ब्रस्ट करणं इन द फॉर्म ऑफ ब्लड, म्हणजे त्याच्यासोबत ब्लड पण येत असतो एंडोमेट्रियमच्या वेसल्सपासून. ओके, ते आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आणखीन डिटेलमध्ये पाहूया, आता त्याची गरज नाही. आता फक्त आपल्याला ल्युटेनायझिंग हार्मोनचं काम आहे कंट्रोल द मेन्स्ट्रुअल सायकल अँड ओव्हुलेशन प्रोसेस. ओके, त्याच्यानंतर 7th हार्मोन आहे ऑक्सिटोसिन.
ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस केला जातो. याचं फंक्शन ऑक्सिटोसिन करतो काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्यूरिंग चाइल्ड बर्थ. ड्यूरिंग चाइल्ड बर्थ. पार्च्युरिशन असं शब्द वापरलेला आहे पुस्तकमध्ये. ओके, तर जे युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन कधी होतं, जेव्हा एखादी प्रेग्नंट वुमन असेल. ओके, प्रेग्नंट वुमन आहे 9th मंथमध्ये, जेव्हा त्यांना चाइल्ड आता बॉर्न करायची वेळ आली, तेव्हा त्यांचा युटेरस जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्झेशन होणं गरजेचं असतं. त्या कॉन्ट्रॅक्शनला मदत करणारा हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन. इवन हा हार्मोन देखील जेव्हा त्या जिथं डिलिव्हरी केल्या जातात तिथं त्या प्रोव्हाइड देखील केल्या जातात 1 ते 2 दिवस अगोदर, जेव्हा त्यांची तारीख जवळ आलेली असते. तर हे चाइल्ड बर्थ म्हणजेच पार्च्युरिशन. ओके, हे शब्द मी सोपं जावं म्हणून तुम्हाला इथं कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग चाइल्ड बर्थ केलेला आहे. त्याचा अर्थ हाच आहे. तिथं पुस्तकमध्ये पार्च्युरिशन दिले म्हणून मी इथं तुम्हाला चाइल्ड बर्थ जे आहे ते सोपं करून दिलेलं आहे. ओके, अजून एक असतं 8th नंबरचा अँटी डाययुरेटिक हार्मोन. अँटी डाययुरेटिक हार्मोन म्हणजे हा काय करतो, अँटी डाययुरेटिक रेग्युलेट्स वॉटर लेवल इन द बॉडी. रेग्युलेट्स वॉटर लेवल इन द बॉडी. आपल्या शरीरातील पाण्याचा जो लेवल आहे हा अँटी डाययुरेटिक हार्मोन जो आहे तो कंट्रोल करत असतो. ओके, तर ही होत्या आपल्या पिट्युटरी ग्लँड्सची काही हार्मोन्स. एवढे सारे हार्मोन्स, हा एकटाच असा ग्लँड आहे जो इतके सारे हार्मोन प्रोड्यूस करतो आणि एवढ्या जणांना कंट्रोल करतोय. जवळपास आपल्याकडं बॉडी ग्रोथपासून ते सेक्शुअल कॅरेक्टरपर्यंत हे सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स जे आहेत त्या पिट्युटरी ग्लँड कंट्रोल करतो, म्हणून याला मास्टर ग्लँड असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट ग्लँड म्हणजे थायरॉइड ग्लँड. आता थायरॉइड ग्लँड बघू, जो की आपल्या हा असतो नेक रिजनला, मानेजवळ प्रेझेंट आहे. इन द नेक रिजन इथं असतो समोर. हा काय करतो, हार्मोन प्रोड्यूस करतो. हा 2 प्रकारचे, थायरॉक्झिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस करतो. कोण, थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडने जे हार्मोन प्रोड्यूस केलं, थायरॉक्झिन काय करतो, रेग्युलेट द मेंटल फिजिकल अँड सेक्शुअल डेव्हलपमेंट्स. आपण काय म्हणतो, हा थायरॉक्झिन काय करतोय, मेंटल, ओके, फिजिकल अँड त्याचा सेक्शुअल डेव्हलपमेंट जो आहे तो हा देखील कंट्रोल करत आहे. कोण, थायरॉक्झिन. सोबतच आणखीन एक फंक्शन करतो, मेटाबॉलिक रेग्युलेशन्स.
मेटाबॉलिक रेग्युलेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे एनर्जी प्रोडक्शन असतं, मेटाबॉलिझम होतं कार्बोहायड्रेटचं, प्रोटीन्सचं, लिपिड्सचं, हे सगळ्या मेटाबॉलिझम्स जे असतात त्या रेग्युलेट करतो. सोबतच हा काय करतो, आपल्याकडं थायरॉईड आहे म्हणजे तो आयोडीनचं रेग्युलेशन करून देतो. त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो, त्याला आपण एक सेपरेट कुठेतरी घ्या, आयोडीन. आयोडीन जो आहे तुम्हाला सांगितलं जातं की आयोडीन युक्त साल्ट कंझ्युम करायचा, ज्या साल्टमध्ये, तसं तर सगळ्यांमध्ये आयोडीन असतोच साल्टमध्ये, पण काही रिफाईन्ड असतात. आता त्या आपण कोणत्या पर्टिक्युलर मी कोणत्या मिठाला रिकमेंड नाही करणार, परंतु आयोडीनचं जे आहे ते अमाऊंट जो आहे तो आपल्याला जे असतं खाऱ्यापणातूनच मिळत असतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण खूप खाणार, याचं जर लेवल वाढला तर हा, जसं की हायपर अँड हायपो सिक्रेशन आपण बघितलं आहे, तर जास्तच जर हा रेग्युलेट केला तर मग तुम्हाला याच्या अपोजिट फंक्शन्स दिसतील. तर आयोडीन एक असा पदार्थ आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेशन ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचं रेग्युलेशन करण्यासाठी हा आयोडीन जो आहे तो पदार्थ रिस्पॉन्सिबल असतो. ओके, किंवा थायरॉइड ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, अजून एक गोष्ट याच्याविषयी, डेफिशियन्सी जर असेल कशाची, आयोडीनची, तर आपल्याला एक डिसीज होतो, डेफिशियन्सी कॉज गॉयटर नावाचा डिसीज होतो. गॉयटर म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, ॲबनॉर्मल एनलार्जमेंट, कुठलाही पार्ट उगीचच वाढून जातो, तसं काही होतं ह्याच्यामध्ये. ओके, तर आयोडीनचं अमाऊंट जो आहे तो व्यवस्थित ठेवला पाहिजे. सेकंड हार्मोन या थायरॉइड ग्लँडचा तो म्हणजे थायोकॅल्सिटोनिन नावाचा ह्याचं फंक्शन मेंटेन कॅल्शियम लेवल इन द बॉडी. कॅल्शियम लेवल, कॅल्शियम मेटाबॉलिझम जे आहे ते हे आपल्याला करून देतं. कॅल्शियम लेवल जो आहे तो हा कंट्रोल करतोय थायोकॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन. ओके, आपल्याकडं आणखीन एक ग्लँड असतो, पॅराथायरॉइड ग्लँड. ओके, हे काय असतं, या थायरॉइड ग्लँडच्या मागे, ओके, तर हा ग्लँड असतो पॅराथायरॉइड, तो एक 4 ग्लँडचा एक ग्रुप असल्यासारखा आहे, त्याला पॅराथायरॉइड म्हटलं जातं. हा जो आहे काय करतो, एक हार्मोन प्रोड्यूस करतो, पॅराथॉर्मोन नावाचा हार्मोन प्रोड्यूस करतो. हे काय करतं, कॅल्शियम अँड फॉस्फरस मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो. काय करतोय हा पॅराथॉर्मोन, कॅल्शियम अँड फॉस्फरसचं मेटाबॉलिझम जो आहे तो रेग्युलेट करत आहे. ओके,
याच्यानंतरचे जे आहेत आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. सर्वांसाठी सूचना आहे, जसं की तुम्ही ग्रुपवरती वाचलेलंच आहे, सरांनी तुम्हाला फीससाठी मेसेज टाकलेला होता, सूचना दिलेली आहे. तर तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरायचा आहे. आय थिंक तुम्हाला सांगितलेलं आहे 6000चा. ओके, 6000 रुपये तुमचं पहिलं इन्स्टॉलमेंट आहे, तर ते भरायचं आहे. ती भरल्याशिवाय आता तुम्हाला याच्यानंतरचे आपले जे क्लासेस असतील ते अवेलेबल होत नसतील किंवा होणारच नाहीत. आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दीपावलीच्या अगोदर या चॅप्टरची परीक्षा पण घ्यायची आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण येत्या 23 नोव्हेंबरपासून, ओके, 23 नोव्हेंबर म्हणजे या महिन्याच्या 23 तारखेला आफ्टर दिवाळी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने म्हणजे रेग्युलर क्लासेस जे आहेत त्या 9वी आणि 10वीचे आपण स्टार्ट करणार आहोत. तर साठी तुम्हाला हे जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट सांगितलेला आहे 6000 रुपयेचा, तो लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला येणं होत नसेल तर माधव सरांचा मी इथं मोबाईल नंबर देतोय. हा 9657728972 असा नंबर आहे, जो की माधव सरांच्या गुगल पेला पण आहे आणि तोच नंबर फोनपेला पण अटॅच्ड आहे. गुगल पे, फोनपे या मेथडने देखील तुम्ही तुमचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरू शकता. तुमच्या पॅरेंट्सना सांगा, त्यांना हे इन्स्टॉलमेंट लवकरात लवकर भरायला सांगा. अदरवाईज तुम्हाला पुढचे क्लासेस ऑफलाईन असतील जे 23 नंतर, किंवा तोपर्यंत जे ऑनलाईन एक्झाम्स वगैरे होणार आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला अवेलेबल होणार नाहीत. तर लवकरात लवकर आपलं इन्स्टॉलमेंट भरून घ्या आणि जे आपले रेग्युलर क्लासेस आहेत ते चालू राहतील.